वेलकम टू दत्तप्रसाद क्लासेस. मागील लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किटच्या टॉपिकला आपण सुरुवात केलं होतं. टॉपिक समजून घेतला होता, इंट्रो करून घेतला होता. ठीक आहे. शॉर्टली त्या टॉपिकमध्ये आपण काय बघितलं होतं ते मी एकदा सांगून देतो आणि नंतर एक्सरसाइजला आपण काय करू, सुरुवात करू. ओके. त्या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं की सिम्पली तुम्हाला सांगितलं की कंपॅरिझनली जर स्टडी केली तर लवकर समजेल की जर आपल्याला स्विचिंग सर्किट समजून घ्यायची असेल तर त्याआधी लॉजिक समजून घ्या. सिम्पली कम्पेअर करा. जिथे स्टेटमेंट पॅटर्न होतं त्याच्याऐवजी आता इथे सर्किट असणार आहे, बरोबर आहे का नाही. आणि तिचे जे ट्रू फॉल्स होते त्याऐवजी इथे 1010 असं असणार आहे. त्यामध्ये जसं मी इंट्रो तर मागच्या व्हिडिओमध्ये केला होता, इथे फक्त शॉर्टली सांगून देतो म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन आणि सिरीज आणि पॅरललबद्दल सांगून देतो. तर लक्षात ठेवा, ज्यावेळी दोन स्विच हे या प्रकारे दिलेले असतील, ठीक आहे, तर हे तुमचं असतं सिरीज. ओके. जरी दोन स्विच या प्रकारे दिलेले असतील ते असतं काय असतं, तुमचं सिरीज असतं. आणि त्याचबरोबर त्याला आपण कशासारखं असतं ते सिमिलर टू अँड. ओके. इट इज सिमिलर टू अँड. त्याचा जो ट्रूथ टेबल असतो, त्याचा जो इनपुट आउटपुट टेबल असतो, तो दोघांचा कसा असतो, जो सेम असतो. ओके. अँड देन नेक्स्ट वन ते होतं पॅरलल. जर दोन सर्किट किंवा दोन स्विच या प्रकारे जर लावलेले असतील, ठीक आहे, एकाखाली एक जर लावलेले असतील तर याला काय म्हणतात, पॅरलल. हे काय तुमचं पॅरलल. आणि इट इज सिमिलर टू. ओके. कशाला सिमिलर होते, ऑरला. म्हणजे जो ऑरचा ट्रूथ टेबल होता सेम ॲज इट इज, जसं तसं ट्रूथ टेबल. म्हणजे ट्रूथ टेबल न म्हणता इथे त्यामध्ये त्याला म्हणतात इनपुट आउटपुट टेबल. ओके. कोणाचा असतो, पॅरललमधल्या ह्या सर्किटचा असतो. फक्त चेंजेस एवढीच असतात की तिथे जे ट्रू फॉल्स असतं त्याच्याऐवजी इथे काय असतं 10 असतो, ट्रूच्या ऐवजी 1 आणि 0च्या ऐवजी काय असतं, फॉल्स. हे बघा, इंट्रो आपण केलेला आहे. आधी तो व्हिडिओ बघा, समजून या आणि मग ह्या व्हिडिओला सुरुवात करा. ओके. एक शॉर्टली सांगून दिला सिरीज, आणि जर असे लागोपाठ लावलेले असतील तर सिरीज म्हणजे सिमिलर टू अँड, आणि जर वर खाली म्हणजे खालवर लावलेले असतील तर काय, पॅरलल. ओके. अँड सिमिलर टू ऑर. एवढंच फक्त लक्षात ठेवा. आपण सुरुवात करू आजच्या क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 1, एक्सरसाइज नंबर 1.5. तर त्या इंट्रोवरतीच टोटली डिपेंड एक्सरसाइज आहे. आज आपण क्वेश्चन 1 घेऊ. क्वेश्चन 1 इज एक्सप्रेस दिस फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. ओके. आधी क्वेश्चन समजत होतो. त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की खाली तुम्हाला काही सर्किट दिले, त्या सर्किटला सिम्पली काय करायचं, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल बनवायचं आहे. म्हणजे सेम जसं आपण लॉजिकमध्ये केलं होतं की स्टेटमेंट पॅटर्न, म्हणजे आपल्याला एखादं स्टेटमेंट दिलेलं असायचं आणि त्या स्टेटमेंटला काय करायचो आपण, स्टेटमेंट पॅटर्नमध्ये लिहायचो आणि त्याचा ट्रूथ टेबल फॉर्म करायचो. सिमिलर इथं तेच करायचं आहे. फक्त फरक एवढा की ते सर्किट दिलेलं आहे, तिथे ज्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं होतं त्या ठिकाणी इथे काय दिलं आहे, सर्किट दिलं आहे. तिथे जसा सिम्बॉलिक फॉर्म केला तसा इथे पण सिम्बॉलिक फॉर्म बनवायचा आहे. आणि तिथे ट्रूथ टेबल बनवला होता, इथे काय बनवायचं आहे, इनपुट आउटपुट टेबल बनवायचं आहे. बाकी दुसरं काहीही नाही. ज्याला लॉजिक समजलं असेल त्यासाठी हे खूपच इझी. ओके. मग सुरुवात करू. फर्स्ट स्विचिंग सर्किट त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आधी बघून घ्या कसं सॉल्व करायचं ते समजून घ्या. आधी काय सपोज करायचं, फर्स्ट एक्झाम्पल ज्यावेळी सॉल्व करायचं त्यावेळी मेथडकडे फक्त लक्ष द्या की कसं सॉल्व करायचं. ओके. फर्स्ट ऑफ ऑल जे सर्किट दिलं आहे त्याकडे नीट एकदा ऑब्झर्वेशन करून घ्यायचं, नंतर सॉल्व करायला सुरुवात घ्यायची. फर्स्ट ऑफ ऑल सपोज मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काही इंडिकेशन द्यावे लागतात. ज्या प्रकारे तिथे आपण स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आधी स्टेटमेंटला बघतो, नंतर स्टेटमेंटला काय करायचो आपण की आयडेंटिफाय करायचं नेमकी तिथे त्यांनी किती स्टेटमेंट दिले, बरोबर आहे. एकदा का स्टेटमेंट कळाले की त्यानंतर आपण त्यांना काय करायचो, इंडिकेशन देत होतो की पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, आर स्टेटमेंट, सिमिलर, बरोबर आहे. त्याच प्रकारे मी तुम्हाला सांगितले की स्विचिंग सर्किटमध्ये पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट, आर स्टेटमेंट असे नसतात. तिथे स्टेटमेंट कशी दिली असते, त्यांनी S1, S2, S3 काय केले असतात, डिनोट केलेले असतात. आता आपण सपोज फक्त काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल घेणार पी स्टेटमेंट. काय असतं आपलं पी स्टेटमेंट, इंट्रो ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहितीच असेल. पी स्टेटमेंट आपण काय घेणार, त्यांनी दिलं S1, स्विच S1, तर काय लिहिणार आपण, स्विच S1 इज क्लोज. ओके. दिस इज युअर पी स्टेटमेंट. सेकंड वन क्यू स्टेटमेंट. काय येणार तुमचं क्यू स्टेटमेंट, स्विच S2 इज क्लोज. ठीक आहे. इंट्रोमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लोज ओपन किंवा इथे क्लोजच काय येतं ते. ठीक आहे. देन नेक्स्ट वन आणि लास्ट स्टेटमेंट दॅट इज S3 म्हणजे येणार तुमचं आर स्टेटमेंट. ते काय येणार तुमचं, स्विच S3 इज क्लोज. ओके. जर तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म जर बनवायचा असेल एखाद्या सर्किटचा, जर तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म जर फॉर्म करायचा असेल तर त्यासाठी हे सपोज करणं फार गरजेचं आहे की नेमकं कोणत्या स्विचला तुम्ही कोणतं स्टेटमेंट डिनोट केलं आहे. ठीक आहे. स्विच S1ला आपण पी स्टेटमेंट डिनोट केलं आहे, S2ला क्यू आणि S3ला काय डिनोट केलं आहे, आरने डिनोट केलं आहे. ओके. तर बघा मग आता हे झालं. सपोज आता फॉर्म करणार सिम्बॉलिक फॉर्म. देअरफॉर दिस सिम्बॉलिक फॉर्म इज विच इज इक्वल्स टू, कसं फॉर्म करायचं बघा, लक्ष द्या. आता खूप काय अवघड नाही की स्टेटमेंटमध्ये सर होतं समजलं, परंतु इथे एक अवघड असेल असं काहीच नाही, एकदम सिम्पल असतं. बघा लक्ष द्या काय करायचं.
आधीचं सर्किटकडे बघितल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर तिथे सिरीजमध्ये काय दिसतंय आणि पॅरलल काय दिसतंय, म्हणजे अँडमध्ये काय दिसतंय किंवा आणि ऑरमध्ये ऑरचे काय दिसते ते आधी ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, दोनच असतात इथं, काही इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन असं काय असणार आहे का नाही. इथे फक्त एक तर अँड असेल एक तर ऑर असेल, परंतु नीट तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. जसं की आता मला दिसतंय, तुम्ही जर नीट बघितलं तर S2 आणि S3 काय, S2 आणि S3 हे लागोपाठ दिलेत. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, ते सिरीजमध्ये दिलेले आहेत, बरोबर आहे का. लागोपाठ दिले, S2 लगेच S2 दिलाय, सिरीजमध्ये दिले, ते वर खालेत का नाही. S2 आणि S3 लागोपाठ दिले म्हणजे सिरीजमध्ये दिले, आणि सिरीजमध्येच दिले याचा अर्थ काय, अँडमध्ये दिलेत. ते कशामध्ये दिलेत, अँड. तर बघा लक्ष, S2ला आपण काय सांगितलंय, क्यू स्टेटमेंट. S3ला आपण काय सांगितलंय, आर स्टेटमेंट. जर हे सिरीजमध्ये दिले याचा अर्थ ते अँडमध्ये दिले, म्हणजे सिम्पली एवढं फक्त. याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येणार S2 आणि S3चा, जर ते सिरीजमध्ये दिले आणि अँड असेल तर त्याचा काय येणार तुमचा, क्यू अँड आर, बरोबर आहे. देन नेक्स्ट वन, जर नीट बघितलं तर S2 आणि S3 हे कोणासोबत पॅरलल दिले त्यांनी, S1 सोबत. म्हणजे S1 आणि S2 S3 हा एकटा म्हणजे S1, आणि हे दोघं कसे दिलेत त्यांनी, वर खाली दिलेत. वर खाली दिले याचाच अर्थ काय, त्यांनी पॅरलल दिलेत ते, आणि पॅरलल दिले म्हणजे काय, ऑरमध्ये दिलेत, बरोबर आहे. म्हणजे बघा आता आपलं काय येणार सिम्बॉलिक फॉर्म, असाच येणार का, हे तुमचं S1 कशाने डिनोट केलं आपण, पी ने, मग येणार P ऑर, बघा P ऑर Q अँड R. इज दॅट क्लिअर. P ऑर R म्हणजे Pला काय केलं होतं त्यांनी, Q अँड R बरोबर पॅरलल ठेवलं होतं. देअरफॉर वी राईट अँड दिस इज युअर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द Q1 स्विचिंग सर्किट. इज दॅट क्लिअर. सिम्पली काय करा, वन बाय वन चेक करायचं आणि नंतर सॉल्व करायचं. सिम्बॉलिक फॉर्म करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी सर्किटला नीट ऑब्झर्व करा आणि मग फॉर्म करा. ओके, एकदम इझी असतं. देन नेक्स्ट वन त्यांनी सांगितलं की सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्मसुद्धा फॉर्म करायचा होता. नंतर आपल्याला काय करायचं, राईट द इनपुट आउटपुट टेबल. आता बघा लक्ष द्या, इनपुट आउटपुट टेबल टोटली सिमिलर टू ट्रूथ टेबल. चेंजेस फक्त इतकाच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, वनच्या ऐवजी ट्रूच्या ऐवजी 1 आणि फॉल्सच्या ऐवजी काय असणार आहे, 0. बाकी जसंच्या तसं तुम्हाला फॉर्म करायचं. ठीक आहे, तर सगळ्यांना ट्रूथ टेबलचं फॉर्म करता येत असेल, सेम जसंच्या तसं आहे. काय करणार सांगा, फर्स्ट ऑफ ऑल लिहिणार P Q R, then next one small bracket that is a Q and R, then whole bracket काय दिसतोय, P or Q and R. ओके, झालं. फॉर्म करायला सुरुवात. 3 स्टेटमेंट दिसत आहे. आउटपुट किती येणार, 8. काय येणार सांगा, सॉरी चुकलो, काय येणार इथे 1. ट्रूच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, 1 घ्यायचं आहे. ओके, 1 1 1 1 0 0 0 0. क्यूमध्ये काय येणार, 1 1 0 0 1 1 0 0. सिम्पली चेंज फक्त इतका होणार आहे की ट्रूच्या ऐवजी 1 घ्यायचं आहे आणि फॉल्सच्या ऐवजी 0, बाकी दुसरं काही नाही. ऑरमध्ये काय येणार, 1 0 1 0 1 0 1 0. आता त्याने सांगितलं क्यू अँड आर. क्यूचं आणि आरचं काय करायचं, कंजंक्शन करायचे. रूल्स जे असतील ते तसे असतील, काहीही चेंज होणार नाही. एक लक्षात ठेवा, सर्किट हे काय लॉजिकचं ॲप्लिकेशन आहे, त्याचा यूज आहे. म्हणजे त्याचे जे रूल असतील ते जिथं आपल्याला काय करायचे, फॉलो करायचे. क्यू अँड आर काय येणार सांगा, 1 1. जसं तिथे ट्रू काय येणार आहे, तरच ट्रू असतं तसं तिथे सुद्धा असणार आहे, बरोबर आहे. मग सांगा 1 1 काय येणार, 1 1 0 0 0 1 0 0 0 0 1 1 1 1 0 0 0 1 0 अँड 0 0 0. देन नेक्स्ट वन त्यांनी सांगितलं की P बरोबर ह्या ब्रॅकेटला काय करायचं, आपल्याला स्मॉल ब्रॅकेटला डिस्जंक्शन करायचं आहे. बघू मग काय येतं आन्सर. डिस्जंक्शन सेम सिमिलर टू ऑर. ज्या प्रकारे एक जरी ट्रू असेल तरी सुद्धा ऑरमध्ये काय असतं, फायनल आन्सर ट्रू येतं. सेम इथे तसंच एक जरी 1 असेल तरी सुद्धा आन्सर काय येणार तुमचं, फायनल 1 येणार. बघा मग 1 1 1 1 0 1 1 0 1 1 0 1 0 1 1 0 0 0 0 0 0 0 0 0. ओके, अँड दिस इज युअर इनपुट आउटपुट टेबल ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट. इज दॅट क्लिअर. एकदम इझी आहे. ठीक आहे, यात न समजण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त कम्पेअर करायचं आहे, समजून घ्यायचं आणि सॉल्व करायचं आहे. ओके, टोटली सिमिलर टू लॉजिक. देन नेक्स्ट वन, सेकंड एक्झाम्पल, सेकंड सर्किट. ओके, पुन्हा एकदा तेच करणार. आधी सपोज करणार, एकदा सर्किट पूर्णपणे बघून घ्यायचं, मग सॉल्व करायला सुरुवात करायचं. आता जर सर्किट नीट बघितलं तर तुमचं लक्षात येईल की इथे ना S1 डॅश दिलं त्यांनी, S2 डॅश दिलेत. ठीक आहे, S1 S2 तर आहेच, परंतु S1 डॅश आणि S2 डॅश दिले. मी मग सांगितलं तुम्हाला इंट्रोमध्ये की डॅश म्हणजे काय असतं, निगेशन असतं. ठीक आहे, जसं तिथे निगेशनचं साईन असतं तर इथे डॅश काय, निगेशन डिनोट करतं. एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन इट इज डिनोटेड बाय डॅश. ओके, चला मग सॉल्व करायला सुरुवात करू. फर्स्ट ऑफ ऑल सपोज करणार, काय घेणार आपण, P स्टेटमेंट काय दिसते तुमचं, S1 मी लिहिणार. P स्टेटमेंट स्विच S1 इज क्लोज. ओके, S1 इज क्लोज.
आणि क्यू स्टेटमेंट घेणार स्विच S2 इज क्लोज. ओके, आता बघा लक्ष द्या इकडे, पी स्टेटमेंट घेतलं आणि क्यू स्टेटमेंट घेतलं. आता जर तुम्ही सपोज निगेशन पी स्टेटमेंट घेतलं आणि निगेशन क्यू स्टेटमेंट घेतलं, तुम्हाला सांगितलं होतं जर मला सांगा पी स्टेटमेंट तुमचं काय होतं की स्विच S1 इज क्लोज, तर निगेशन पी काय सांगतोय मी, तर निगेशन पी काय येणार तुमचं सांगा, स्विच, बोला स्विच. आता S1 जर घ्याल, काय सांगतोय, जर S1 तुम्ही घ्याल इथे जसाच्या तसा, जर S1 घेत असाल तर तुम्ही लिहिणार S1 इज ओपन. ठीक आहे, पण जर तुम्ही S1 डॅश घेत असाल, काय सांगतोय, जर S1 डॅश घेत असाल तर त्याला तुम्हाला काय करावं लागणार आहे, क्लोजच म्हणावं लागणार आहे. सिम्पली जर तुम्ही S1 घेतला असता तर याचं निगेशन झालं असतं आणि इथे ओपन आलं असतं. ठीक आहे, परंतु जर तुम्ही S1 डॅश घेत असाल तर तुम्हाला इज क्लोजच म्हणावं लागणार. ओके, सेपरेट सर्किट समजावं लागणार त्याला. देन नेक्स्ट वन, क्यू स्टेटमेंट निगेशन क्यू काय दिले तुम्हाला, S2 डॅश, मग ते काय ना सांगा, स्विच S2 डॅश इज क्लोज. इज दॅट क्लिअर? म्हणजे फक्त इतकं सांगायचं तुम्हाला, जर तुम्ही S1 डॅश किंवा S2 डॅश न घेता इथे जर तुम्ही S1 S2 घेतलं असतं तर इथे क्लोज न येता ओपन आलं असतं. ठीक आहे, पण तुम्ही डॅश घेतलं त्यामुळे इथे ओपन घेण्याची गरज नाही, जसं तसं ते क्लोज खाली सरकलं. ओके, सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सपोज झालेलं आहे. देन नेक्स्ट वन, सिम्बॉलिक फॉर्म इज, सर्किटकडे नीट बघा. आता बघा लक्ष द्या, वरचे दोन स्विच बघा आणि खालचे दोन स्विच बघा. फर्स्ट ऑफ ऑल वरती जे दोन स्विच दिले ते तुम्हाला दिसते की सिरीजमध्ये दिलेत त्यांनी. कशी दिलेत, सिरीजमध्ये. कोणता कोणता स्विच दिला आहे त्यांनी एक दिला आहे S1 डॅश आणि दुसरा दिला आहे S2. एक काय दिला आहे, S1 डॅश. आता S1 डॅशला कशाने डिनोट केलं आपण, निगेशन पीने, मग लिहून घ्या निगेशन पी. S2ला कशाने डिनोट केलं आहे आपण, S2ला क्यूने केलं आहे, मग लिहून घ्या क्यू. दोघं सिरीजमध्ये दिसत आहे, याचा अर्थ दोघांमध्ये जो कनेक्टिव्ह आहे तो कोणता आहे, अँड झालं वरचं सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर आहे. देन नेक्स्ट वन खाली बघा, आता काय काय दिलं, S1 दिलं आणि S2 डॅश दिलं आहे. S1 कशाने डिनोट केला आहे आपण, पीने डिनोट केला आहे. बरोबर आहे. S2 डॅश कशाने डिनोट केला आहे आपण, निगेशन क्यूने केला आहे. दोघं सिरीजमध्ये दिसत आहेत, म्हणजे दोघांमध्ये जे कनेक्टिव्ह आहे तो कोणता येणार तुमचा, अँड येणार. बरोबर आहे. देन नेक्स्ट वन, आता दोघं बघा की हे वरचे दोन आणि खालचे दोन जे त्यांनी दिलेत ते कसे दिलेत, पॅरललमध्ये दिलेत त्यांनी. जर ते पॅरललमध्ये दिले असते तर फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट यामध्ये कोणतं साईन येणार, ऑरचं साईन येणार. इज दॅट क्लिअर? 1 बाय 1 जरी फॉर्म केलं तरी सुद्धा चालेल. हा झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. आता इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करू. कसं येणार सांगा, पी क्यू. देन नेक्स्ट वन, निगेशन पी पण लागणार आहे म्हणून येणार निगेशन पी. निगेशन क्यू सुद्धा लागणार, निगेशन क्यू. देन फर्स्ट ब्रॅकेट दॅट इज अ निगेशन पी अँड क्यू. देन सेकंड ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. and last one, whole statement or the whole symbolic form, that is negation P and Q or P and negation Q. ओके, फॉर्म करायला सुरुवात. लिहून घेतलंय 1 1 0 0 1 0 1 0. निगेशन P काय आहे ना सांगा, 1चं निगेशन 0 अँड 0चं निगेशन 1. मग सांगा निगेशन P काय येणार, 0 0 1 1. निगेशन Q काय येणार तुमचा, 0 1 0 1. निगेशन P अँड Q, निगेशन P अँड Q, सेकंड अँड थर्ड. बघा काय तर निगेशन पी अँड क्यू जर फॉर्म केलं तर येणार 0 1 0 0 0 0 1 1 1 1 0 0. देन नेक्स्ट वन, पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू फर्स्ट अँड फोर्थ. पी अँड निगेशन क्यू दॅट इज 1 0 0 1 1 1 0 0 0 0 1 0. देन नेक्स्ट वन, होल सिम्बॉलिक फॉर्म. या ब्रॅकेटचं आणि या ब्रॅकेट दोघांचं काय करायचं, डिजंक्शन करायचं. 0 0 0 0 1 1 1 0 1 अँड 0 0 0. फायनल कम्प्लीट. इज दॅट क्लिअर? एकदम सिम्पल आहे, न समजण्याचं काहीच नाही ते, कारण टोटली एकदम सिम्पल. तुम्हाला काय करायचं, ज्या प्रकारे तुम्ही स्टेटमेंट, ज्याला लॉजिक समजलं असेल ना क्लिअरली 100% ज्याला लॉजिक समजलं असेल त्याच्यासाठी ॲप्लिकेशन ऑफ स्विचिंग सर्किट काहीच एकदम सोपं आहे. ओके, नाउ वी सॉल्व द एक्झाम्पल नंबर 3. ओके, एक्झाम्पल नंबर 3 नीट बघून घ्या सर्किटकडे. ठीक आहे, 3 स्विचेस दिसतात, S1 दिसतो, S2 दिसतो आणि S3 दिसतो. सपोज करून घेतलं फर्स्ट ऑफ ऑल पी स्टेटमेंट, स्विच S1 इज क्लोज. क्यूला केलं स्विच S2 इज क्लोज अँड आर स्विच S3 इज क्लोज. आता बघा लक्ष द्या, हे जे निगेशनचे जे स्विचेस असतात ना हे घेतले तरी चालतील, म्हणजे सपोजमध्ये त्यांनी तुम्ही सपोज केले तरी चालतील, किंवा त्यांना सपोज नाही केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे फक्त पी क्यू आर S1 S2 S3 केलं, म्हणजे डॅशचे जे स्विच असतात त्यांना जर तुम्ही सपोज नाही जरी केलं तरी सुद्धा चालेल. सिम्पली आता बघा इथे S1 दिसतोय, S2 दिसतोय,
आणि S2 डॅशचा दिसतोय आणि S3 डॅश पण दिसतोय, परंतु ते मी इथे सपोज करणार नाही. म्हणजे तुम्ही सपोज जर नाही केले तरी सुद्धा चालेल. सिम्पली फक्त जेवढे विदाऊट डॅश दिसत आहेत तेवढे तरी तुम्ही म्हणजे सपोज करून घ्यायचे. देन नेक्स्ट वन, त्यामुळे हे तिघं सपोज झाले. देन नेक्स्ट वन, द सिम्बॉलिक फॉर्म इज. आता बघा लक्ष द्या, सिम्बॉलिक फॉर्म सर्किट जरी मोठं असेल तरी 1 बाय 1 एक 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 छोट्या सर्किटपासून सुरुवात केली तुम्ही समजून घ्यायला आणि सॉल्व्ह करायला तर काहीच अवघड नाही आहे. बघा लक्ष द्या, द सिम्बॉलिक फॉर्म इज. फर्स्ट ऑफ ऑल बघा, सर्वात स्मॉल सर्किट दिसते ते त्यांनी दिले S2 डॅश आणि S3 दिलेलं आहे. काय काय दिलं आहे? S2 डॅश आणि S3 दिले. नीट बघितलं दोघं पॅरलल दिले. आता पॅरलल दिले याचा अर्थ काय? कोणता कनेक्ट यूज केला त्यांनी? ऑर कनेक्ट यूज केला असेल. S2 डॅश, आता S2 डॅश S2ला कशाने डिनोट केला आहे? क्यू ने. तो S2 डॅश आहे म्हणजे क्यूचं काय असणार? निगेशन. म्हणजे इथे काय येणार? निगेशन क्यू. देन नेक्स्ट वन काय दिलं आहे? S3 दिलेलं आहे. काय दिलं आहे? S3 कशाने डिनोट केला आपण? आर ने. म्हणजे इथे येणार आर. आणि दोघं पॅरलल दिसत आहे म्हणजे याचा अर्थ दोघांना कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केलं आहे? ऑरने. ते झालं तुमचं फॉर्म. ते स्मॉल सर्किट जे दिलं ते झालं फॉर्म. देन नेक्स्ट वन, ते सर्किट जर नीट बघितलं तर S1 बरोबर काय दिसतंय? सिरीज दिसते. सिरीजमध्ये दिसतंय ते. S1च्या सिरीजमध्ये झालंय ना ते. S1 नंतर लगेच ते आलंय. म्हणजे याचा अर्थ काय? S1 आणि ते सर्किट काय कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केलेले असतील? ते अँडने जॉईन केलेले असतील. आता S1ला कशाने डिनोट केलं आहे? पीने. मग इथे येणार पी. आणि दोघं सिरीजमध्ये दिसत आहेत म्हणून इथे काय येणार? अँड. झालं तुमचं वरचं जे काय असेल सर्किट फॉर्म झालं. देन नेक्स्ट वन, हे जिथे खाली दिसत आहेत तर नीट बघितलं खाली काय दिसतं तुम्हाला? S2 डॅश दिसतोय आणि S3 डॅश दिसतोय. बरोबर आहे. आता S2 डॅशला कशाने डिनोट केलं आहे? बरोबर, जर S2ला क्यूने केलं आहे तर S2 डॅश काय असणार तुमचा? निगेशन क्यू असणार. काय असणार? निगेशन क्यू. मग इथे येणार तुमचा निगेशन क्यू. S3 डॅश जर S3ला आरने डिनोट केलं आहे तर S3 डॅश कशाने डिनोट होणार? निगेशन आरने डिनोट होणार. दोघं सिरीजमध्ये दिसत आहे म्हणजे इथे काय येणार तुमचा? अँड. झालं तुमचं ते सर्किट ऑफ फॉर्म. आणि जे दोघं दिसत आहेत तर दोघं पॅरललमध्ये दिसत आहेत दोघं. ओके, फर्स्ट वन अँड सेकंड वन. तर दोघं तुम्ही बघितले, वरचे हे सर्किट आणि खालचे हे सर्किट जर बघितले तर दोघं कसे दिसतात? पॅरललमध्ये. याचा दोघं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जो कनेक्टिव्ह असेल किंवा ज्या कनेक्टिंग त्या दोघांना जॉईन केलं आहे तो कोणता आहे तुमचा? ऑर. अँड दिस युअर symbolic form of the given switching circuit. काय तो? P and negation Q or R. हे बघा, P and negation Q or R negation Q and negation R. Is that clear? Now we form the input output table. मी लिहून घेतलंय. जर तिथं 3 स्टेटमेंट तुम्हाला माहिती, जर 3 स्टेटमेंट असतील तर की आउटपुट किती येणार त्याचे? 8 आउटपुट येणार. P Q R आणि हे त्याचे 8 आउटपुट्स. ओके. देन नेक्स्ट वन, निगेशन Q निगेशन R चा फॉर्म केलाय. आता फॉर्म करायला सुरुवात करणार. निगेशन Q और R हा तुमचा निगेशन Q और R काय आहे तर बघू. 1 0 1 0 1 सॉरी 0 0 0 1 1 1 0 1 1 1 0 1 0 0 0 1 1 1 0 1 1. देन नेक्स्ट वन दॅट इज अ P अँड दिस ब्रॅकेट. P तुमचा इथे हा तुमचा ब्रॅकेट काय आहे तर बघू. 1 1 अँड करायचं. ठीक आहे, कंजंक्शन लक्षात ठेवा. 1 1 1 1 0 0 1 1 1 1 1 1 0 1 0 0 0 0 0 1 0 0 1 0. देन नेक्स्ट वन दर इज अ निगेशन Q अँड निगेशन R. ओके, हा निगेशन Q तुमचं निगेशन R. दोघांचं काय करायचं आपल्याला? ठीक आहे, कंजंक्शन करायचं आहे. बघू काय आहे तर कंजंक्शन त्यांचं. 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1. देन नेक्स्ट वन लास्ट दॅट इज ओके ह्या ब्रॅकेटचं आपल्याला P अँड निगेशन Q और Rचं आणि निगेशन Q अँड निगेशन Rचं काय करायचं आहे? डिजंक्शन करायचं आहे. बघू काय तर 1 0 1 0 1 सॉरी 0 0 0 1 0 1 1 1 1 0 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 1 1. and this is your finished example. okay, example is complete. okay, एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप इझी एक्झाम्पल म्हणजे फॉर्म करत असताना न समजण्यासारखं त्यात काहीच नाही. नीट समजून घ्या. सॉल्व करत असताना जर काही डाऊट आला, काही समजलं नसेल, एखादी स्टेप समजली नसेल तर ते विचारा. ओके, एक एक गोष्टीकडे नीट लक्ष देऊन बघा, काय केलं आहे, कसं केलं आहे. ठीक आहे, एक तर म्हणजे सगळं सिमिलरच आहे, म्हणजे फक्त कम्पेअर जर करता आलं तरी तुम्हाला समजणारच आहे. तरी जर काही डाऊट आला तरी विचारा. पर्सनली कॉल केला तरी चालेल, व्हॉट्सअपवरती विचारलं तरी सुद्धा चालेल. ओके, हॅव नाईस डे, टेक केअर, गुड बाय, स्टे होम, स्टे सेफ.